एका वर्षाचा अभ्यासक्रम 2-3 वर्ष लावत होता. पहिल्या वर्षाच्या पहिल्या टर्ममध्ये हिंदू मॅरेज ॲक्ट होता. मी मनालाच टार्गेट ठेवून स्टोरी तयार करायची. तू असं केलास तर तुझ्यावर हा गुन्हा, तू तसं केलास तर तुझ्यावर तो गुन्हा. गुन्हा गुन्हा तोही माझ्या तोंडून ऐकून पुन्हा पुन्हा त्याला घाम सुटायचा, तोंड सुकायचं बिचाऱ्याचं. मग मी म्हणायची, पाणी पी, नको घाबरू, आहे ना मी. घाम पुस, काही होऊ देणार नाही तुला, वाचवेन मी तुला, पण कामं करावी लागतील जाती बाबा. व्यवसाय आहे, उधार राहील पण द्यावे लागतील, उधारी ठेवेन. लोक व्याज घेता, मी काम करून घेत जाईन तुझ्याकडनं. तुला चांगले जमते ते, मला आवडत नाहीत ते म्हणायची मी. कारण घाम सुटेपर्यंत मी त्याला घाबरवायची. काही काही नसलेल्या गोष्टीही सांगायची. माझ्यासोबत जसं वागतोस तसं बायकोसोबत नको वागू, उलट बोलायचं नाही, केस करेन तुझ्यावर. म्हणून बायांचा आदर कर, नाहीतर पोलीस उलटे लटकवून मारतात. तू म्हणायचास ना, मला पिहूची शी धुवून प्रॅक्टिस कर. मीही म्हणते तुला, तुझ्या नशिबानं मी आलीये. तूही बायकोची सेवा कशी करायची ते शिकून घे. माझ्यासारखी सुंदर सुशिक्षित बायको भेटेल इतकी लायकी नाही तुझी, पण जी भेटेल लंगडी लुळी तरी तीही तुझ्याकडनं अपेक्षा ठेवेल थोडीफार तरी. तू नाही तसा की करशील तिची अपेक्षा पुरी, तरी करीलच बिचारी. उपकार केले असतील तुझ्यावर तर वाटेल बिचारीला करशील परतफेड. तिला काय माहीत तिच्याबरोबर देवानं किती मोठा केला खेळ. पण काही उपाय नाही ना, तोपर्यंत निघून गेली राहील बिचारीची वेळ. ओळखत नसेल अशीच करेल ओळखून, कोण भांगामध्ये असं सिंदूर भरेल सांग बरं. कोणी ओळखणारी तुझ्याबरोबर लग्न करेल? केलाच केलं तर आंधळी करेल. शोध एखादी आंधळी, राणी मुखर्जी, ब्लॅक. तीही शिकते, जागृत असते तिची आई, शिकवते तिला काही. कसं असतं ना, राणी मुखर्जी आंधळी असते तरी शिकते. पण काही काहींना डोळे असतात पण शिकत नाही, ऐकतात आई सांगते ते, कामही करत नाही. कुणाच्या कामात येत नाही ते काम आपल्याच येतं. आणि गर्व किती आहे, स्वतःला अप्सरा समजते आणि समोरच्याला टाकाऊ मनोज आहे मी. नाही म्हणते ना तू, तुझ्यासारखी नाही भेटणार. तुझ्यासारखीच करेल तरच नाव वाघ लावेन. माहितीये ना, मनोज वाघ आहे मी, मनोज वाघ. मला वाटलं येत नाही तुला. आला रे आला, मनोजलाही राग आला. मला वाटलं नर्मदेचा दगड आहे, पण आहे रे बाबा तुझ्यातही थोडाफार स्वाभिमान आहे. मला वाटलं. मनोज, तुला काय वाटलं? नाही आहे असं वाटत होतं, पण पाहिजे माणसात ठेव बाबा, नंतर काही नसतं जीवनात. तू नको ज्ञान शिकू काय ठेवायचं आणि काय नाही. करायचं. मनोज आणि माझ्यामध्ये असं आमचं चालायचं.